आपण आता जी काही रेंजिंगची दुसरी मेथड बघणार आहोत ती असणार तुमची इनडायरेक्ट रेंजिंग. सेकंड मेथड कोणती तुमची इनडायरेक्ट रेंजिंग. आता इनडायरेक्ट रेंजिंग म्हणजे काय बघा तुमचं, व्हेन the two stations of the survey lines are not intervisible to each others, not intervisible to each other. म्हणजे तुमची जी काही सर्वे लाईन असणार आहे या आपल्याला लाईनचं डिस्टन्स काय करायचंय, मेजर करायचंय. तिचे हे दोन स्टेशन जे आहे ए स्टेशन आणि बी स्टेशन हे जर एकमेकांना विजिबल नसेल तर आपण ही इनडायरेक्ट मेथड रेंजिंगची काय करतो, यूज करतो. आता ही मेथड कधी तयार होणार आहे, ज्यावेळेस आपलं जे काही ग्राउंड आहे ते ग्राउंड जर असं स्लोपिंग असेल जास्त आणि आपल्याला अशी जर तिचं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स एका स्ट्रेट लाईन मध्ये जर मेजर करायचं असेल, ही ए पॉईंट आहे नंतर हा बी पॉईंट आहे आणि आपल्याला हे जे काही डिस्टन्स आहे ते स्ट्रेट ए बी डिस्टन्स काय करायचं आपल्याला मेजर करायचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, रेंजिंग करण्यासाठी आपल्याला हे ए आणि बी पॉईंट व्हिजिबल नाही आणि त्यावेळेस आपण काय करतो, जे काही सेकंड मेथड आहे, सेकंड मेथड इट इज इनडायरेक्ट रेंजिंग. सेकंड मेथड आहे तुमची इनडायरेक्ट रेंजिंग. आता ह्या मेथड मध्ये काय केलं असतं बघा, तुमचं पहिल्यांदा हे जे काही दोन ए पॉईंट आणि बी पॉईंट आहे एंड पॉईंट्स, ते दोन ए आणि बी पॉईंट काय केले असतात, फिक्स केले असतात. आता ते एकमेकांना आपल्याला व्हिजिबल नाहीये कारण का ग्राउंडचं नेचर तसं आहे त्याच्यामुळे. मग आता याच्यामध्ये आपण काय करतो, पहिल्यांदा या दोन ए आणि बी पॉईंटच्या मध्ये एक असा पॉईंट सिलेक्ट करतो तर त्यापासून आपल्याला दोन्ही पॉईंट काय पाहिजे, पाहिजे. म्हणजे आपण या ठिकाणी M1 हा जो पॉईंट आहे तो M1 पॉईंट अशा पद्धतीने सिलेक्ट केला तर आपल्याला M1 पॉईंट पासून A पॉईंट पण व्हिजिबल आहे आणि B पॉईंट पण काय आहे तुमचा व्हिजिबल आहे. मग आता त्यानंतर आपण काय करायचंय, ही M1 पॉईंटची पोझिशन काय करायची आहे, फिक्स करायची. आता आपण काय करायचं, ही जी काही लाईन आहे M1B आणि M1A, तर M1B मध्ये आपण काय करायचा, जो काही M2 पॉईंट आहे तो M2 पॉईंट काय करायचा आपल्याला इस्टॅब्लिश करायचा आहे. कारण आपल्याला M1 पण व्हिजिबल आहे आणि B पण व्हिजिबल आहे. तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये हा जो काही M2 पॉईंट आहे ते डायरेक्ट मेथडने आपण काय करायचं त्याच्यामध्ये इस्टॅब्लिश करायचा. काय करायचं, M1 आणि B मध्ये M2 हा जो पॉईंट आहे M2 पॉईंट काय करायचा, जी काही तुमची डायरेक्ट रेंजिंग आहे, डायरेक्ट रेंजिंग किंवा लाईन रेंजर, त्याने काय करायचा इस्टॅब्लिश करायचा. म्हणजे काय केलं, हा M1 पॉईंट आहे तो M1 पॉईंट आणि B पॉईंट यांची काय केली, रेंजिंग केली. मग तुम्हाला काय भेटला, हा M2 पॉईंट भेटला. आता हा M2 पॉईंट भेटल्यानंतर M2 पॉईंट पासून तुम्हाला A पण व्हिजिबल आहे B पण व्हिजिबल आहे. मग M2 आणि A याची काय करायची, रेंजिंग करायची, M2 आणि A. आणि हा जो काही M1 पॉईंट आहे तो M1 पॉईंट काय करायचा, हा M2 आणि A च्या लाईन मध्ये आणायचा. म्हणजे तुम्ही काय केलं, हे जे काही M2 आहे M2 आणि A पॉईंट यांची काय केली, रेंजिंग केली. आणि हा जो काही तुमचा M1 पॉईंट आहे तो काय केला, विथ हेल्प ऑफ लाईन रेंजर किंवा डायरेक्ट रेंजिंग काय केलं आपण, त्याची या स्ट्रेट लाईन मध्ये आणला M3. म्हणजे याची न्यू जी काही पोझिशन झाली M1 ची ती काय झाली, थर्ड पोझिशन M3 झाली. म्हणजे तुम्हाला हा जो काही M2 M3 हा आणि A एका स्ट्रेट लाईन मध्ये भेटले. म्हणजे तुमचं काय A M3 आणि M2 एका स्ट्रेट लाईन मध्ये भेटले. आता काय करायचं तुम्हाला, ही जी काही M3 M2 आणि B यांची परत रेंजिंग करायची. मग M3 आणि M2 B ची रेंजिंग करताना आपल्याला हा M2 जो पॉईंट आहे तो M2 पॉईंट आपल्याला काय करावा लागणार आहे, शिफ्ट करावा लागणार आहे. मग तो शिफ्ट करताना आपण काय करणार, हा M2 जो पॉईंट आहे तो M2 पॉईंट काय करणार, या स्ट्रेट लाईन कोणत्या M2 M3 नंतर M4 B. म्हणजे M2 ची जी काही नवीन पोझिशन असणार ती काय असणार तुमची M4 असणार आहे. आता परत काय करायचं, M4 आणि A आणि M3 यांची काय करायची, रेंजिंग करायची. M4 M3 आणि A याचं काय करणार, तुमची नवीन जी काही पोझिशन असणार ती काय होणार तुमची M5 होणार आहे. परत रिव्हर्स प्रोसिजर, M5 M4 आणि B याची रेंजिंग करायची, M6 याची नवीन पोझिशन झाली. असं केल्यानंतर आपले हे जे काही A B पॉईंट आहे ती A आणि B पॉईंटच्या मध्ये काय करणार, तुमचे M1 आणि M2 जे काही रेंजिंग आहे ती रेंजिंग काय होणार आहे, ऑटोमॅटिकली एका स्ट्रेट लाईन मध्ये येणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचे M1 M8 M7A हे काय असणार आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे.
आणि M7 M8B हे एका स्ट्रेट लाईन मध्ये असणार आहे, त्यावेळेस तुमचे M7 M8 आणि B हे चारही पॉइंट यांची काय झालेली असणार आहे, रेंजिंग झालेली असणार आहे. ही प्रोसिजर कुठपर्यंत करायची, हे काय सगळे जे काही चारही पॉइंट आहेत हे चारही पॉइंट एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा असतील त्यावेळेस आपली जी काही रेंजिंग आहे ती रेंजिंग झालेली असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण जी काही इनडायरेक्ट मेथड ऑफ रेंजिंग आहे ती इनडायरेक्ट मेथड रेंजिंग आपण ग्राउंड वरती काय करतो, परफॉर्म करतो. तर आतापर्यंत आपण दोन मेथड बघितल्या रेंजिंगच्या, डायरेक्ट रेंजिंग आणि इनडायरेक्ट रेंजिंग. डायरेक्ट रेंजिंग कधी यूज करतो, ज्यावेळेस तुमचे दोन एंड स्टेशन ए आणि बी हे इंटर विजिबल असेल, म्युच्युअल विजिबल असेल एकमेकांना, तर त्यावेळेस आपण ही तुमची जी काही इनडायरेक्ट रेंजिंग आहे ती इनडायरेक्ट रेंजिंग यूज केलेली असते. बट व्हेन these A and B station are not intervisible each others, then the indirect method of ranging are used. तर अशा पद्धतीने तुमचे रेंजिंग प्रोसिजर करून आपण ग्राउंड वरती जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण काय करतो, मेजर करतो. तर याच्यावरती तुम्हाला इनडायरेक्ट मेथडची जी काही रेंजिंग आहे याच्यावरती तुम्हाला 4 मार्काचा जो काही क्वेश्चन आहे तो 4 मार्क्सचा क्वेश्चन एमएसबीटी एक्झाम साठी विचारलेला असतो. मग त्या ठिकाणी तुम्हाला जी काही डायग्राम आहे ते डायग्राम काढणं अपेक्षित आहे आणि मग आपली जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आपली तुम्हाला काय अपेक्षित आहे. तर आपण मेथड्स ऑफ रेंजिंग बघितल्या. मग आपला जो काही नेक्स्ट टॉपिक आहे चेन अँड क्रॉस स्टाफ सर्वेचा तो आहे तुमचा दॅट इज द ऑफसेट. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमचा ऑफसेट. ह्या टॉपिक वरती तुम्हाला 2 मार्क्स क्वेश्चन विचारलेले असतात आणि 4 मार्क क्वेश्चन देखील काय केले असतात, विचारलेले असतात. ऑफसेट म्हणजे त्या ऑफसेटच्या डेफिनेशन 2 मार्क्स साठी, नंतर टाइप ऑफ ऑफसेट कोणते कोणते ते 2 मार्क्स साठी विचारले असतात आणि ऑफसेट जे आहे ते ऑफसेट कसे फिक्स करतो आपण युजिंग चेन अँड क्रॉस स्टाफ सर्वे. तर त्याची जे काही प्रोसिजर आहे त्या प्रोसिजर तुम्हाला त्याचा क्वेश्चन 4 मार्क्सला विचारला असतो. तर आपल्याला बघायचं काय काय आहे, ऑफसेट म्हणजे काय, नंतर टाइप्स ऑफ ऑफसेट कोणते कोणते आहे तुमचे, विच टाइप ऑफ ऑफसेट, अँड थर्ड वन इंस्ट्रूमेंट यूज फॉर सेटिंग आउट ऑफसेट. तर हे टॉपिक ऑफसेट याच्यावरती आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ऑफसेट म्हणजे काय, नंतर टाइप ऑफ ऑफसेट कोणते कोणते, नंतर इन्स्ट्रुमेंट यूज फॉर सेटिंग आउट ऑफसेट. तर आपण बघा पहिल्यांदा आपण बघणार आहे तुमचं व्हॉट इज मीन बाय ऑफसेट. व्हॉट इज मीन बाय ऑफसेट. तर ऑफसेट म्हणजे काय बघा, इट इज द डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द सर्वे लाईन टुवर्ड द ऑब्जेक्ट राईट ऑर लेफ्ट, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज द ऑफसेट. आता सपोज ऑफसेट म्हणजे काय बघा, तुमची ही जी काही तुमची मेन सर्वे लाईन आहे दॅट इज द ए अँड बी. सर्वे लाईन पासून जे काही डिस्टन्स आपण मेजर केलेले लेफ्ट किंवा राईटला, ही सपोज लेफ्ट आहे आणि ही राईट आहे, लेफ्ट किंवा राईटला टुवर्ड दी ऑब्जेक्ट. सपोज हा तुमचा ऑब्जेक्ट आहे, ही तुमची एक बिल्डिंग आहे, नंतर या ठिकाणी हा टेम्पल आहे, सपोज हे टेम्पल आहे. तर आपल्या सर्वे लाईन पासून ह्या लेफ्ट किंवा राईटला आपण जे काही हे डिस्टन्स मेजर करतो टुवर्ड दी ऑब्जेक्ट, तर ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ऑफसेट. या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ऑफसेट म्हणतो. तर ऑफसेट म्हणजे काय असणार तुमचं, इट इज अ सिंपल डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम दी सर्वे लाईन टुवर्ड द लेफ्ट और राईट टुवर्ड दी ऑब्जेक्ट, फ्रॉम लेफ्ट और राईट टुवर्ड दी ऑब्जेक्ट. म्हणजे तुमची जी काही मेन सर्वे लाईन आहे त्या मेन सर्वे लाईन पासून तुम्ही जे काही लेफ्ट किंवा राईट साईडला ऑब्जेक्ट पर्यंत जे काही डिस्टन्स मेजर करता त्या डिस्टन्सला आपण सरळ काय म्हणतो, ऑफसेट म्हणतो. आता हे ऑफसेट का मेजर करतो आपण, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डिटेल्स आहे आपल्या मॅपमध्ये ते डिटेल्स ऑब्जेक्टचे लोकेट करण्यासाठी आपण आपल्या सर्वे लाईन पासून त्या ऑब्जेक्टचे काही डिस्टन्स मेजर करतो. ते डिटेल्स लोकेट करण्यासाठी आपण ऑफसेटचं डिस्टन्स काय करतो, मेजर करतो. तर आता आपला नेक्स्ट टॉपिक काय आहे तुमचा, टाइप्स ऑफ ऑफसेट. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा टाइप्स ऑफ ऑफसेट. नेक्स्ट टॉपिक बघायचा आपल्याला टाइप्स ऑफ ऑफसेट.
विच आर द टाइप्स ऑफ ऑफसेट आर टेकन ऑन फील्ड. म्हणजे आपण ग्राउंडवरती कोणते कोणते जे काही ऑफसेट आहे ते ऑफसेट आपण घेतो. मग आता पहिला जो काही ऑफसेट आहे तो फर्स्ट आहे तुमचा लॉंग ऑफसेट. नंतर सेकंड आहे तुमचा शॉर्ट ऑफसेट. थर्ड वन आहे तुमचा परपेंडिकुलर ऑफसेट. आणि पाचवा आहे तुमचा चौथा आहे ऑब्लिक ऑफसेट. ही 4 टाईपचे ऑफसेट आपण ग्राउंडवरती घेतो डिजिटल लोकेट करण्यासाठी. पहिला आहे लॉंग ऑफसेट, दुसरा आहे शॉर्ट ऑफसेट, परपेंडिकुलर ऑफसेट आणि ऑब्लिक ऑफसेट. आता आपण बघू पहिला तुमचा लॉंग ऑफसेट. आता सपोज तुमची काय सर्वे लाईन आहे आणि या ठिकाणी तुमचं काय ही बिल्डिंग आहे, ही तुमची काय बिल्डिंग आहे. तर आपल्याला या सर्वे लाईन पासून आपल्याला हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला काय करायचे मेजर करायचे ए आणि बी. नंतर हा तुमचा काय ऑब्जेक्ट आहे, सपोज हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. हे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचे. जर हे डिस्टन्स तुमचं ग्रेटर दॅन 15 मीटर जर असेल, ग्रेटर दॅन 15 मीटर जर असेल हे डिस्टन्स तुमचं, तर त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो लॉंग ऑफसेट. मग when distance of offset is greater than 15 मीटर, यावेळेस तुमच्या ऑफसेटचं डिस्टन्स जर 15 मीटरपेक्षा जास्त असेल तर त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो लॉंग ऑफसेट. काय म्हणतो आपण त्याला लॉंग ऑफसेट. सिंपल आहे. लॉंग ऑफसेट म्हणजे काय, जे काही तुम्ही डिस्टन्स मेजर करणार आहे तुमच्या सर्वे लाईन पासून टुवर्ड द ऑब्जेक्ट, ते जर डिस्टन्स तुमचे 15 मीटरपेक्षा जर जास्त असतील तर त्या ऑफसेटला काय म्हणणार आपण सरळ लॉंग ऑफसेट म्हणणार. आता हे जे काही लॉंग ऑफसेट आहे ते लॉंग ऑफसेट आपण कशाने सेट आउट करणार. मग आपले जे काही ऑफसेट सेटिंग आउट जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते आपण प्रथम बघणार आहोत. तर त्या ऑफसेट सेटिंग आउट ऑफसेट मेजरिंग इन्स्ट्रुमेंटने आपण काय करतो हे ऑफसेट सेट करतो आणि जे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स कशाने मेजर करतो. जे काही मोस्ट ॲक्युरेट डिस्टन्स मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे टेप असतील, नंतर चेन असेल, तर याने आपण हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपण काय करतो मेजर करतो. आणि हा तुमचा लॉंग ऑफसेट. आता त्याच्या विरुद्ध काय असणार तुमचा शॉर्ट ऑफसेट. जर तुमचं ऑब्जेक्ट किंवा जर तुम्ही डिस्टन्स चेनच्या सर्वे लाईनच्या लेफ्ट किंवा राईटला जर डिस्टन्स तुम्ही 15 मीटरपेक्षा जर कमी मेजर केलं म्हणजे तुमचा जो काही ऑब्जेक्ट आहे जर ऑब्जेक्टचं डिस्टन्स 15 मीटरपेक्षा काय असेल कमी असेल, 15 मीटरपेक्षा जर कमी असेल तर त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो शॉर्ट ऑफसेट. म्हणजे हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो जर तुमचा 15 मीटरपेक्षा जर कमी असेल डिस्टन्सला चेन सर्वे लाईन पासून तर त्या ऑफसेटला काय म्हणणार आहे आपण शॉर्ट ऑफसेट म्हणणार आहे. आता हा जो काही शॉर्ट ऑफसेट आहे हा शॉर्ट ऑफसेट कशाने मेजर करणार आपण चेनने किंवा विथ हेल्प ऑफ बाय आय. म्हणजे तुम्ही विथ हेल्प ऑफ आय जजमेंट तुम्ही हे डिस्टन्स जे आहे डिस्टन्स कमी करू शकता. म्हणजे त्या ऑफसेटला आपण काय म्हणणार आहे शॉर्ट ऑफसेट. नेक्स्ट आहे तुमचं परपेंडिकुलर ऑफसेट. आता परपेंडिकुलर ऑफसेट म्हणजे काय तुम्ही याचा अर्थ त्याच्या शब्दातच दडलेला आहे. परपेंडिकुलर ऑफसेट म्हणजे काय, जर तुम्ही तुमच्या चेन सर्वे लाईन पासून ऑब्जेक्ट डिस्टन्स जर परपेंडिकुलर मेजर केलं एक्झॅक्ट काय केलं 90 डिग्रीला जर मेजर केलं म्हणजे हा जो काही ऑफसेट आहे तो तुम्ही किती डिग्रीला केला 90 डिग्रीला जर मेजर केला तर त्या ऑफसेटला काय म्हणतो आपण परपेंडिकुलर ऑफसेट. म्हणजे तुमचं जर ऑफसेटचं अँगल विथ रिस्पेक्ट टू सर्वे लाईन जर 90 डिग्री असेल तर त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो तुमचा परपेंडिकुलर ऑफसेट. आता याच्या व्यतिरिक्त काय तुमचा ऑब्लिक ऑफसेट. आता सपोज हा तुमचा काय हे तुमचं टेम्पल, हा तुमचा एक ऑब्जेक्ट आहे. आपल्याला इथून डिस्टन्स काय करायचं आहे मेजर करायचं आहे ह्या सी पॉईंट पासून. मग आता आपण हे जे काही डिस्टन्स आहे अदर दॅन 90 डिग्री जर आपण मेजर केलं असेल, अदर दॅन 90 डिग्री जर मेजर केलं असेल तर त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो ऑब्लिक ऑफसेट. त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो ऑब्लिक ऑफसेट आणि ह्या ऑफसेटला आपण म्हणतो शॉर्ट ऑफसेट. त्या डिस्टन्सला आपण म्हणतो ऑब्लिक ऑफसेट कारण
अदर दॅन 90 डिग्री आपण हे डिस्टन्स काय केलेलं आहे, मेजर केलेलं आहे. आणि हे एक्झॅक्टली काय केलेलं आहे आपण 90 डिग्रीला काय केलेलं आहे, हे जे काही डिस्टन्स आहे आपण ऑब्लिक डिस्टन्स आपण अदर दॅन 90 डिग्रीला मेजर केलंय आणि परपेंडिक्युलर जे काही ऑफसेट आहे तो एक्झॅक्टली आपण काय केलेला आहे 90 डिग्रीला मेजर केलेला आहे. तर नेक्स्ट आहे तुमचा याच्या व्यतिरिक्त नेक्स्ट स्विंग ऑफसेट. नेक्स्ट आहे तुमचा स्विंग ऑफसेट. स्विंग ऑफसेट म्हणजे काय, स्विंग ऑफसेट म्हणजे काय, द ऑफसेट डिस्टन्स आर मेजर्ड बाय स्विंगिंग द चेन, बाय swinging the chain, then this offset is called as a swing offset. याला तुमचं काय आहे, सपोज हा सी पॉइंट आहे, सी पॉइंटला तुम्हाला ऑफसेट करायचं, स्विंग ऑफसेट म्हणजे करायचं आहे. म्हणून तुम्ही काय करणार, या ठिकाणी तुमचं जे काही एक चेनचा एंड आहे तो एक चेन पकडणार आणि इथून चेन काय करणार अशी या पॉइंट पासून स्विंग करणार आणि हे डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स त्या चेनने काय करणार, मेजर करणार. अशी चेन तुम्ही चेन मेजर केली आणि ही चेन परत काय करणार तुम्ही अशी स्विंग करणार, तर त्या ऑफसेटला आपण काय म्हणतो, स्विंग ऑफसेट म्हणतो. म्हणजे स्विंग ऑफसेट जर तुमचे स्मॉल डिस्टन्स वरती जर असेल, स्मॉल डिस्टन्स म्हणजे शॉर्ट ऑफसेट जर असतील तर आपण त्या ठिकाणी स्विंग ऑफसेट काय करू शकतो, मेजर करू शकतो. म्हणून आपल्याला जर एखादा क्रॉस टॉप सर्वे जर मॅप जर तयार करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, जे काही सर्वे लाईन आहे त्या सर्वे लाईन पासून लेफ्ट किंवा राईटला डिस्टन्स मेजर करतो, म्हणजे ऑफसेट मेजर करतो आणि त्या ऑफसेटच्या साहाय्याने आपण जे काही मॅप आहे तो मॅप आपण काय करू शकतो, इझिली तयार करू शकतो. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण इन्स्ट्रुमेंट यूज फॉर सेटिंग आउट ऑफसेट, कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात ते आपण बघणार आहोत.